हार्बर लाईनवरून पनवेलला जाणारी 12 डब्यांची चला, गुड मॉर्निंग गाईज. वापस निघाले दुसऱ्या ट्रिपसाठी. तुम्ही मग देवदर्शन तेच देव ठिकाणी जाता बघितलं. तिला थोडं वेगळ्या जागेवर चाललं आहे. तुम्हाला समजत असेल आणि तुम्हाला मी दाखवतो मग पुढे जाऊन. बाकी दुसरे सगळे पुढे गेले त्यांना मला झालं लेट. ॲज युजल जसं दर टाईम होतं असंच लेट झालं आहे. आता इथून ट्रेन पकडतो आणि पनवेल स्टेशनवरून दुसरं थांबलेत तिथे भेटतो. चला पनवेल स्टेशनला पोहोचलो. मला उभं राहावं लागेल. मग कुठं कुठं चाललं आपण? गोव्याला. काय बनतो काय नाही होणार. सगळी मजा दाखवू. काय नाही मजा करू. काय दारू बिरू नाही, ओनली एन्जॉय. अंबरनाथचा बाबी आठवून आहे तुम्हाला. पण गोवा इज ऑन. नाही आता ते अंबरनाथला गेलो होतो. गोवा आहे मला काय तुम्ही बघशाल. गोवाला एन्जॉय, ओनली एन्जॉय. एन्जॉय, ओनली एन्जॉय. धीरू माय ब्रो, गुड मॉर्निंग. ट्रेन लेट आली आणि त्यात पण आमचा डबा चुकलेला. रूम सोडतो. झोप बीप काढली मस्तपैकी आणि अजून लांब आहे आमचा. गरमी तर डेंजरस गरमी आहे. पाऊस बीस पण मधून पडला पण तरी अजून आमची ट्रेन 1.5 तास ट्रेन लेट आहे आणि आम्हाला आलेलं कंटाळा. अरे असा बोलून दरवर्षी नॉन एसी पण आणता तुम्ही. काय बोलायचं आहे ना. फ्लाईटने जाऊ आपण. जायचं नक्की. 2 मिनिटं कसून म्हणा जरा जिकू आणि लगेच लगेच विमाला ग. काय येतस? काय नको. काय नाही आता कंकोलीला पोहोचला. अजून 3 स्टेशन आहे इथून. ट्रेन जरा फाटकची मुलं लेट झाली. 1.5 तास आमची ट्रेन नाही लेट. अजूनपर्यंत आम्हाला किंवा आमचं जो स्टेशन आहे तिथे पोहोचायला पाहिजे होता. बट काय करणार आता, आहे ते आहे. तर जरा तिथं कंटाळा आलं तर बाहेर आले जरा बोलू. ब्लॉग पण काही केला नाही तर करूया. चला घंटे वाजलेले आहे. फायनली किती तास लागला? खूप टाइम आहे, खूप तास लेट बीट 2 तास लेट होऊन ट्रेन आम्ही फायनली पोहोचलेलो आमच्या स्टेशनला. लय आता चिकट अंग झालेला आहे. गोव्याला आलो वापस गोव्याला आलो. गोवा इज ऑन. चला आता फुल झालो असाच. इथून कसा बाबी पुढे येस फुल मजा, फुल जल्लोष. 5 दिवस. एक आमच्या गाडी जाईल तर अजून मजा करू. त्या दिवशी कौस्तुभ जाणार आहे लवकर. त्याला माहिती आहे. चॅनलचं नाव आमचं नाव कामोटे नाही जुई कामोटे ना जुईचे. इथे एक जण आहे आपल्या सोबत जो नेहमी आपल्या व्लॉग मध्ये असतो. कौस्तुभ पाटील. तो बोलते माझी सँडविच आणि एक जण असं आहे जेव्हा प्लॅन करतं पण लगेच कॅन्सल होतं. अमरनाथ बोल, गुजरात बोला. काय आमच्याकडे वडापाव लिव आहेत. आमच्या पालिकेचे वडापाव लिव. चलो बघ यो धीरू माझा खास मित्र आहे. माझा पार्टनर म्हणजे यो मेन पार्टनर. यो सर दुसरा मेन पार्टनर. नंतर यो आपला पण यो पण पार्टनर आहे. यो नाही यो बॉबी कसा राईडला पण पुढे झाला. चहा पिवायला थांबलो. चला नुसती आग लागलेली असते. नाही राहून दे. चालू नेहमी आग लागलेली असते. आग काय बोलायचं. राहून दे. काय करणार आपलंच आहेत. काय समजून घ्यायला लागतं. बस आता ठेव. बस ठेवू. जय मल्हार. पैसे काढून ठेव विचारला.
आता गोव्याला पोहोचलेलो फायनल. आता ऑफिसवर गोव्याला आहेत आम्ही आणि पेटपूजा नंतर दुसरा बघू ना काहीतरी. माझं इथं आता ललिटे गोवा आमचा एव्हरी टाईमचा हॉटेल जेवायचा. तिथे आता जेवतो आणि पुढे जाऊन रूममध्ये चेंज करून आम्ही फिरायला निघतो. मजा करूया. आता फुल तयारी वेरी केली आणि फ्रेश होऊन आता निघालेलो बाहेर फिरायसाठी. बट मला दाखवू शकत आहे बघा. हे आमचा इथं पण 7 महिन्याने सोडला. इथं पण गोव्यामध्ये पण पाऊस फुल डाऊन पाऊस आहे. दाखवतो तुम्हाला पाऊस जोर होतो थांबा. आता मला दिसत लाईट किती जोरात पाऊस आहे. आता इथं अर्धा तास झाला आम्ही थांबलेलो आहे स्टेशनला. अजून काहीच नाही. पेट्रोल पंपला थांबून पाऊस आत्ता कमी करून काय नाही. रात्र असाच जो घालवेल पाऊस आमचा. चला गुड मॉर्निंग गाईस. कालचा नाही जसा काल तुम्हाला दाखवला की पाऊस खूप होता. पावसानंतर काहीच नाही करायला भेटला. आम्ही गप घरी आलो, जेवण पार्सल मागवलं आणि जेवलो. आणि आता दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आपण कुठे फिरायला जायचं. आता चालू बीच बघायला चालू. पहिला नाश्ता करूया का की कालपासून काय भूक नाही. एवढंसं जेवले आहे ते. रात्री जसं लई झोप आली ती. ट्रेन पण डेंजर होती आमची. आता मोठ्या माणसाला येऊ का बघा. नमस्ते. जय श्रीराम. जय श्रीराम. बाकी जय मल्हार. चला गोव्याच्या बाबाचा विजय असो. बाकी आता बघूया पुढं काय होतोय काय माहिती नाही. असंच मला मॅगडीला जाऊन नाश्ता करूया आणि अजून तयारी होते लोकांची. एक आता आमचा आहे ना मोठा गडी तुम्हाला दाखवतो. जो गडी तुम्हाला दाखवतो तो अंबरनाथला पण गडी येणं होता पण नाही आला. आता इथं पण आले कसं त्यांनी कसा काय माहिती काय त्यांनी जादूटोना केलं घरी आणि आलंय. तुम्हाला दाखवतो गडी कोण आहे तो. हे बघा यो आहे तो जो अंबरनाथला आला नाही. आणि आमचा खास गडी कसा ना आत इयरलीज पण कॅन्सल होता पण कसं ना कसं झाला मी बोलवलेला आहे त्याला घेऊन आलेला आहे. इयरलीज आता फुल राडा करू त्याला नाही. त्याला तर फिरवायचंच आहे आम्हाला. बाकी आता मॅगडीला नाश्ता करायला आलेलो आम्ही. लागतो रे दादा वा. माझी काय चुकी त्याच्यात. चलो तर मॅगडीला नाश्ता करतो आणि बघू पुढचा प्लॅन काय. लवली कसं आहे आता फायनली गोव्याला आलो. आलो कसं ना कसं आलो. चलो गुड मॉर्निंग. अजून आंघोळ करत फ्रेश होत. चला विजया पार्टनर चेंज आहे. तू आता तू माझा पार्टनर नाही. ब्रो व्हॉट ब्रो. राहुल भाई. यू राहुल भाई. आय एम विथ लवली भाई. ओके चला नाश्ता. जाम लवकर आला यार मला तू. जाम लवकर आला. सगळ्याचा नाश्ता झाला ना. शुभम येत होता ना आमचा. हो मग शुभम इम्पॉर्टंट आहे आम्हाला. हितेशला इथे कच्चा बर्गर भेटलेला आहे पण त्याने अर्ध्याच्या जास्त संपवलं. नंतर त्याला समजलं का कच्चा आहे. त्याचा जीव आहे रे मॅगडीवर. त्याची कंप्लेंट नाही केली. त्याचा जीव आहे. चला तुम्हाला आम्ही थांबत नाही. आम्ही निघतो आता. असं नको बोला. नाही या आम्ही हलवलो. लोक बोलतील असं मित्र. नमस्कार. नमस्ते. नाही या चला तुम्ही. आम्ही येतो. आम्ही नाश्ता करतो. पटापट चला. कालचा दिवस आपला पावसाने गेला रे. दिवस जाऊ दे पटापट चला. आता पहिला पोट करतो. बाकी दुसरा एन्जॉय मध्ये सकाळी केलेली. तुझा भाऊ कुठे राहिला तो. पाठी हा माझा खास आहे. लाडाचा भाऊ. अरे बाबा एकटे बर्गर खाऊन आला. आपल्याला काय विचार नाही. बर्गर भेटला. बाला सगळी लोक 10:30-11 वाजता उठून रेडी होती. बाला रेडी उठला. होतो. काय रेडी मी पण नव्हता. रेडी होतो. शिवम रेडी चटणी घालून दिसलेला. चला चला बाय बाय. मॅगडीमध्ये नाश्ता करतो. सगळ्या नाश्ता मागवला. लवले काय मागवलं तुम्ही. बर्गर डबल पॅटी ऑल टाइम ना आपला एकच फिक्स आहे. एकदा डबल पेटे खायचा आणि एकदम पोट पॅक करायचं. आता कधी जेवण भेटतं कधी नाही भेटतंय कोणी बघितलंय काय आहे. नको ते नको. आणि बघ नेक्स्ट एक बाकी दुसरा एकदम फुल अजून झोपेन डोला आहे. तू झोपून आलास रे. आम्ही कसं काल आमचं लय हाल झालं ट्रेनमध्ये. भावेश काल पण ट्रेनमध्ये हाल फुल घामात झोपून आले कसं तरी. यावी तर राऊंड मारला पाहिजे. मी कसं रात्रभर त्या दिवशी झोपलं पण होतं 1 दिवस पहिला. तर काही झोप नाही तर मग कसं तसं ते घामान झोपून राहिलो. पण जाऊन दे पोरांच्या सोबत आलं एवढा चालतो. एवढा मजा करायची एवढा हाल होतो. आताच फॅमिलीसोबत नाही तर पोरांसोबत आलो तर हे फिक्सच असतो की असं होणारच तर होणारच. बाकी दुसरा एकदम आता नाश्ता करतो. बाकी दुसरे पुढे गेलेत तर बघूया कसा काय होतो. चला
तर पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला आलेलो आणि आपल्या इथे कशी 103 रुपये पेट्रोल आहे ना, इथं 96 रुपीज आहे. पण आमचे नशीब एवढे खराब आहेत ना की आम्हाला इथे येऊन पण 103 रुपयाचाच पेट्रोल भरायला लागला. का की इथे नॉर्मल पेट्रोल नव्हतं, नॉर्मल पेट्रोल संपलेला आहे, टँकर पूर्ण खाली झालेला आहे. तर पॉवरवाला भरला आणि पॉवरवाला होता 103 रुपये. म्हणजे गोव्याला येऊन पण आम्ही महाराष्ट्राचाच रेट देत चालले. काय आमचं नशीब काय माहिती. इथं आलो इथं पाऊस चालू आहे, पेट्रोल संपलेला आहे, काय ना काय नुसतं पनोती. काय माहिती कोण एक पनोती माणूस आला असेल सोबत म्हणून तर एक पनोती लागलेली. आता बरोबर होईल. आता का माणूस आला ना तो रिटर्न आता पनोती हा म्हणजे तो घरी जाऊन पनोती लावत असाल आपल्याला आणि आता सोबत येऊन तो हा ओके. म्हणजे आता बघूया अगर नाही झाला तर अजून एक कोणतरी माणूस आमचा घरी असेल तो पनोती एकदम स्ट्रॉंग पूर्ण लिंबू फिरून आमचा तो पनोती करत असेल. चला आता अजून इथून किती किलोमीटर आहे? 17 किलोमीटर. अजून 17 किलोमीटर आमचा बीच आहे. तो बीचचा नाव काय? आंबोली बीच ना? आंबोली बीचलाच आहे. बांबू आमचा शब्द आहे काय? असाच शब्द आहे आमचा, काही येत नाही. पॅकिंग उद्या करायचे बोलतात. उद्या आम्ही आज करू, आम्ही उद्या चाललो. अरे हो तुम्ही लवकर एक दिवस लवकर जाणार. ते यांना जरा ऑफिस वर्क आहे ते पाठचं. CA पण चाललंय का? नाही CA इथे CA कसा घरची घेते ती, त्यांना रास पैसा आहे, त्यांना काय घरी जाऊन कामं करायचे. कामं मला पण लय काम आहे तरी तुला काय उभा राहून ना. अरे धावायला तुला काय सांगायचं. अजून पैसे भरते हो आज त्यांच्या गाडीतून तिथे का काय होतं. लोकांची मस्ती नाही ना. म्हणजे कुठे पण आपल्या इंडियात जाऊ कुठं पण लोकांची मस्ती अशी काढायची हसत असते. काय माहिती काय मजा येते. आणि टायरांची वाट लावली तर आम्हाला त्या पैसे नाही टायर चेंज करायला. काय फिरत नाही ही वरतीच आहे काय चालूवर गाडी 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 बंद आहे दादा. त्याला गाडी बंद आहे. त्याला वाटलं की पेट्रोल वरतीच नाही आला. काय नाही पूर्ण फुल केलेलं आहे आम्ही. 450. अरे आणि पावरचा भरला. पावरचाच होता म्हणून तर ते चालले ना आपला. इथे पण 3चाच भरलेला आहे. ते काय करते हा माहिती काय काय. चला झालं चला. आता तिथे पोहोचलो पण तिथं पाऊस आला वापस. पाऊस आला तर दुसरं स्पॉट केलं तर माहिती नाही. शुभमला मॅप लावा सांगितलं त्यावेळी आणि मी चालवत आहे. पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू भारी आहे. म्हणजे एकदम पूर्ण असा आतपून रस्त्यातून चाललेला आहे. तर बाहेरचा गोवा सगळं एक्सप्लोर केला. तर मी इनसाइड गोवा करतोय. इथून लेफ्ट का? ओके यो कुठे लेफ्ट आहे इथे? कुठचा लेफ्ट रे शुभम? हां ओके चलो फुल ऑन मजा चाललेली आहे पावसानं. गोव्यात उन्हात आलो आहे, थंडीत आलो आहे, आता पावसात पण आलो. तेच बाकी राहिलेलं दुनियात. चला फायनली आम्ही दुसऱ्या बीचवर आलेलो आहे. पण हे बीचचा पण सीन आहेत की पहिला तो सगळ्यांचा पूर्ण ग्रुप येणार होता पण ते ग्रुपने टांग दिले आम्हाला. डायरेक्ट टांग दिले. कुठं काय झालं काय गेलं कुठं काहीच नव्हते. मग आम्ही आता इथं दोघंच आलेलो आहेत आणि असंच बघू जरा टाइमपास करतो थोडासा. म्हणजे जरा आले गोव्याला तर बीचवर तर येऊन द्या. दुसरं हे कुठंच नाही फिरत नाही. असंच यांचं कटला काय म्हणजे पाऊस पण आहे आणि इथं काय बोलायचा. म्हणजे बीच एकदम मस्त एकदम खाली बीच आहे. मजा आहे. बाकी पाऊस गेलेला आहे जरा. आता थोडासा फोटो काढतो आणि मग बघूया जेवणासाठी जायचं कुठे तर तिथं जेवायला जाऊया. आम्हीच पूर्ण मजा केली. जरा व्हिडिओ काढले आणि जरा 2-3 दादाचा फोटो काढला. शिवम दादा आहे शिवम दादा माझ्याशी मोठा आहे बोलतो. दादा मला का नाही दादा बोलत घे तुला पण दादा बोलतो. आणि आता पुढचे दुसऱ्यासाठी म्हणजे जे वापस आमच्या हॉटेलची इथे जेवासाठी गेलेले आहेत. आता आम्ही पण इथून आता पाऊस थांबले तर पटापट इथून निघतो आणि त्यांच्याजवळ जातो. इथून आता 1-1.5 तासाचा अजून ट्रॅव्हल आहे आमच्यासाठी. बट बघूया अगर पावसाने साथ दिला
तर लवकर पोहोचू आणि पाऊस जोरात आला तर आपण थांबायला बस किती टाईम होतील किती नाही. आणि बस नाईटचा पण आमचा प्लॅन आहे कुठेतरी ते अजून डिस्कस करायचं आहे. अजून फिक्स नाही की इथे तलत मला चालेल. अगर झाला तर जाऊ नाही झाला तर रूमवरच मजा करूया. चलो काय भेटलं बघा काय आहे जेलीफिश आलाय बघा इथे लवकर या. प्रॉपर दिसणार ना तुम्हाला पण बघ काय दिसतंय काय दिसतंय का आहे का काय गाल काय डॉल आहे बघ काय गोरा विर होतंय का हे बघा यांच्या अंगातून मस्त कधी जाणार नाही ना. जेलीफिश आहे सूप कन कसा स्ट्रॉ जेली स्ट्रॉ करून नाईटचा प्लॅन आहे. नाईटचा प्लॅन आम्ही आलेला पश्चिम आम्ही आता आलोय मॅजेस्टिक प्राईडला. आम्हाला जायचं बिल्डिंगला. आम्ही ऑलरेडी बिल्डिंगला जाऊन आलो. ओके पाटील बडीज येस 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 का तो आता गेला तिकडे व्हेरीफाय करायला. सर्व टाइम लेट व्हेरीफाय करतात. सर्व टाइम लेट करतो सर्व नेहमीप्रमाणे एकदम सुद्धा लेट येतो. आता बघूया आता इथे तरी काय दरवेळी आम्ही टिल्टिंग मध्ये असतो किंवा बिग डॅडी मध्ये पण यावेळी आम्ही मॅजेस्टिक प्राईड ट्राय करायला ठरवलं. सो इथे आले आमच्या नेरूळ गावाचे क्रिकेटर चला आता फ्रेश फ्रेश झालेलो आहे आणि आता आलेलो आहे नाईटला मॅजेस्टिक प्राईड मध्ये आलेलो आहे कसिनोमध्ये. दरवेळी आम्ही टिल्टिंग किंवा बिग डॅडी मध्ये जातो. आणि यावेळी थोडं वेगळं ट्राय करायची इच्छा होती सर्वांची. सगळं एक्सप्लोर करायचं कसिनो प्राईड मध्ये आलोय. आयडिया पण येतो की कसा कुठे काय काय आहे सगळा. तर इथं आलेलो आहे आणि Let's पाऊस तर try. आहेच. पाऊस नशिबाला पाऊस लागला तर आपल्या त्या अमरनाथला पण तुम्ही पाहिलं असेल की तिथं पाऊस होता. तेव्हापासून पाऊस आमच्या मागेच लागलाय. पावसाला केस नको येतो. पाऊस थांबून द्या आपण कापू मग केसांवरती आपण एक सेपरेट ब्लॉग घेऊया. ते केस कधी कापते ना ते आपण त्यावरून घेऊया की कापलं तर आपले तर तर आहेच जरा बाकी मस्ती चालू आहे सगळ्यांची. आणि इथे काहीतरी एंट्री 4,000 रुपये एंट्रीची आहे. आणि तन्मय असा आम्हाला बँड भेटलेला आहे. असा एक लावतात. आणि हे असे केलाचे कुपन्स आहेत आणि हे खायचे प्यायचे असे ड्रिंक्सचे कुपन आहेत वेगळे. चला आता ही बोट आहे बघा. आता ही बोट आहे ना बोटीतून आम्हाला मेन इथून काउंटर इथे आहे. आता काउंटरशी फेरीचे बोट मारून आम्हाला फोरची बेटची मेन जो कशाची बोट आहे ना ते बोटीत देणार आहे. आणि काय मस्त झाले रे तुमचे काय करता आणि काय होतात काय नाही. कसिनोमध्ये एंट्री झाली आता आम्ही आता फुल कॅमेरामॅन हॅज बीन ट्रान्सफर टू दिवेश घरात. ओके आता आम्ही मॅजेस्टिकला जातोय. गुड लक द्या. सगळे जणांच्या तोंडावरची स्माइल बघा लवकर. 5 करोड 10 करोड. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Bye.